नमस्कार मित्रांनो, डेटा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पीएम किसान योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना पीएम किसानच्या संकेतस्थळावर सर्व माहिती प्रसिद्ध। या ठिकाणी तुमची केवायसी झाली आहे, तुमचं काय ॲप्लिकेशन आहे त्याचं जे स्टेटस असेल, तुम्हाला किती हप्ते मिळाले आहेत, हे सर्व पर्याय असताना देखील या ठिकाणी आता एक नवीन पर्याय सरेंडर नावाचा ॲड झालेला आहे। जर तुम्ही चुकूनही या पर्यायाचा अवलंब करत असाल किंवा तुम्ही चुकूनही जर हा पर्याय जर सिलेक्ट केला तर तुम्ही या योजनेपासून कायमस्वरूपी वंचित राहू शकताय किंवा या योजनेतून तुम्ही पूर्णतः लाभ जो तुम्हाला मिळणार आहे तो लाभ तुम्ही पूर्णतः बंद करून घेऊ शकताय। हा पर्याय त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आता हा पर्याय आपण सहज देखील या ठिकाणी जर क्लिक करत असाल आणि सहज जर या ठिकाणी तुमची माहिती फिल करत असाल, कायमस्वरूपी या पीएम किसान योजनेमधून बाहेर निघणार आहात। त्यामुळे या पर्यायाचा वापर कोणी करावा त्याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणारा प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील। तर चला, जे काय सरेंडर नावाचं ऑप्शन या ठिकाणी ॲड करण्यात आलंय, सरेंडर नावाचं ऑप्शन कोणासाठी देण्यात आलं, हे जर ऑप्शन तुम्ही भरलं किंवा यामधील जे काय माहिती तुम्हाला जो काय ॲप्लिकेशन नंबर आणि तुम्ही जर OTP त्या ठिकाणी भरला, त्या योजनेपासून कायमस्वरूपी बंद होणार आहात। एका लाभार्थी आहात तुम्ही, तुमचा लाभ या ठिकाणी कायमस्वरूपी बंद केला जाणार आहे। आता ते ऑप्शन काय आहे, ते ऑप्शन कोणासाठी देण्यात आलेलं आहे याची थोड्यात चर्चा करू। पीएम किसान योजनेअंतर्गत बरेच शेतकरी असे आहेत ज्यांनी नोंदणी केली होती, परंतु आजच्या कंडिशनमध्ये ते त्या योजनेसाठी पात्र नाहीत। त्यांच्यासाठी हा पर्याय देण्यात आलेला आहे। सर्वसाधारण शेतकऱ्यांनी या ठिकाणी कसल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन भरण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, पीएम किसान योजनेअंतर्गत काय आपण अधिकृत संकेतस्थळ आहे पीएम किसान, त्या ठिकाणी तुम्हाला सरेंडर पॉलिसी काय बेनिफिशरी आहेत त्यांना बेनिफिशरी बंद करण्यासाठी एक पर्याय देण्यात आलेला आहे। हा पर्यायावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा जो काय आधार लिंक मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती येणारा OTP, या दोन गोष्टी जर तुम्ही त्या ठिकाणी भरल्या, त्या योजनेपासून स्वतः बंद होणार आहात। त्यासाठी हा पर्याय दिलेला आहे। त्यामुळे सर्वसाधारण शेतकऱ्यांनी किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांनी या ठिकाणी कसल्याही प्रकारची माहिती भरण्याचा प्रयत्न करू नका। जर तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही थोडी जरी माहिती भरली किंवा जर माहिती तुम्ही एक वेळ भरली तर पीएम किसान योजनेपासून तुम्ही कायमचे वंचित राहू शकता। त्याचा लाभ पूर्णतः बंद केला जाऊ शकतो। त्यामुळे या पर्यायाला शक्यतो सर्वसाधारण शेतकऱ्यांनी किंवा पात्र असणारे सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी झटण्याचा प्रयत्न करूच नका। या पर्यायामध्ये माहिती भरण्याचा प्रयत्नच करू नका। जो काय पर्याय आहे, सहज आपण एखाद्या वेळेस काय होतं, शेतकरी सहज त्या संकेतस्थळावर जाऊन स्टेटस पाहण्याऐवजी तुम्ही सरेंडरच्या पर्यायावर जाऊ शकता। त्या ठिकाणी तुमचा जो काय रजिस्ट्रेशन नंबर आहे तो एंटर करून तुमचा OTP टाकून तुम्ही सबमिट करू शकता। यातून देखील तुमचा लाभ पूर्णतः बंद केला जाऊ शकतो। त्यामुळे ही चूक टाळा, जेणेकरून आता पीएम किसान मध्ये जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे तुम्हाला लाभ मिळतोय। परंतु लक्षात घ्या, जर तुमची एक चूक असेल, आता ज्या शेतकऱ्यांचे हप्ते बंद झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना विचारा, परत हप्ते सुरू करण्यासाठी त्यांना किती त्रास होतोय किंवा काय कंडिशन त्यांना करावं लागतात, होतात का इतक्या सहज। त्यामुळे आपलं जर सुरळीत चालू असेल तर या पर्यायाला अवॉइड करा, या पर्यायाला शक्यतो सुच नका, जेणेकरून आपला लाभ कंटिन्यू राहील। चला, एक छोटी आणि महत्त्वाची माहिती होती, जेणेकरून त्या शेतकऱ्यांना लाभ मिळतोय ते शेतकरी सहज आपल्या एका चुकीमुळे आपला लाभ कायमचा गमावू नये म्हणून ही माहिती आपल्यापर्यंत देण्यात आलेली। त्यामध्ये माहिती कशी भरायची, काय करायची हे सांगण्यात आलेलं नाही, कारण विनाकारण जर तुम्ही माहिती पाहून जर तुम्ही झटत बसलात तर खरंच तुम्ही या योजनेमध्ये अपात्र असाल। आणि तुम्हाला जर हा फॉर्म भरायचा असेल, माहिती कशी भरायची हे पर्सनली तुम्ही खाली डिस्क्रिप्शन तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली, त्या ठिकाणाहून तुम्ही ग्रुपमध्ये देखील मेसेज करा, मी तुम्हाला त्या ठिकाणी गाईड करेल। परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांनी यामध्ये कसल्याही प्रकारची माहिती भरू नका, जेणेकरून आपला लाभ सुरळीत चालू राहील। जर या ठिकाणी तुम्ही माहिती भरली, या योजनेमधून बंद होणार आहात। सरेंडर म्हणजे मला या योजनेमध्ये किंवा या योजनेसाठी मी पात्र नाही हे लक्षात असू द्या। त्यामुळं या ठिकाणी कसल्याही प्रकारची माहिती भरू नका, ही करू नका। चला, धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंटवर।